माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आत्ताच झालेली प्रथम घटक चाचणीची परीक्षा, त्याच्यातला इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 चे प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण। चला तर आपण बघू काय दिलेलं आहे। प्रश्न पहिला अ, खालील प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायापैकी अचूक पर्याय निवडा। अचूक पर्याय निवडायचा आहे आपल्याला। त्याच्यातलं पहिलं दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, x व y ही चले असलेली एक सामायिक समीकरणे जर dx बरोबर 49 dy बरोबर -63 d बरोबर 7 असेल तर x किती? ऑप्शन ए आहे 7, ऑप्शन बी आहे -7, ऑप्शन सी आहे 1/7 आणि ऑप्शन डी आहे -1/7। तर आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे। कसा निवडाल? चला तर बघू आपण काय x बरोबर किती, म्हणजेच क्रेमर्सच्या पद्धतीमध्ये आपलं झालेलं आहे। काय झालेलं आहे, x काढण्यासाठी काय असतो, x बरोबर काय असतो, dx/d असतो। इथे d ची किंमत दिलेली आहे, dx ची किंमत दिलेली आहे। पुट करू आपण, काय dx आहे 49, d किती आहे 7 आहे, किती होतात 7 × 7 7 7 49 म्हणजे किती 7। d बरोबर किती, अरे सॉरी x बरोबर किती 7। कोणत्या ऑप्शन मध्ये? ए या ऑप्शन मध्ये 7 हे उत्तर आहे, म्हणून पहिल्याचा ऑप्शन कोणता असेल, ए। तसंच दुसरं काय दिलेलं, खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही? कोणते वर्ग समीकरण नाही बघा, ऑप्शन ए x वर्ग अधिक 4x बरोबर 11 अधिक x वर्ग, बी ऑप्शन आहे x वर्ग बरोबर 4x, सी ऑप्शन आहे 5x वर्ग बरोबर 90 आणि डी ऑप्शन आहे 2x वजा x वर्ग बरोबर x वर्ग अधिक 5। तर याच्यातलं कोणतं ऑप्शन हे वर्ग समीकरण नाही? 3 वर्ग समीकरण असतील, त्याच्यातलं एक आपल्याला शोधायचं आहे, म्हणजेच कोणतं बघा, कोणतं वर्ग समीकरण नसणार आहे? ऑप्शन ए, ए हे काय वर्ग समीकरण नसणार आहे का? कारण की बघा x वर्ग अधिक 4x बरोबर 11 अधिक x चा वर्ग, x वर्ग अधिक 4x हा इकडे आल्यावर वजा 11, एक अधिक x वर्ग इकडे आल्यावर वजा x वर्ग बरोबर किती 0 आणि हा वजा x वर्ग हा अधिक x वर्ग का होणार आहे, कट होणार आहे, म्हणजेच राहणार का आहे 4x वजा 11 बरोबर किती 0। म्हणजेच हे वर्ग समीकरण होत नाही, कारण की वर्ग समीकरण कोणाला बोलतो आपण? ज्याचा घातांक सर्वात मोठा किती असतो 2, ज्याची कोटी सर्वात मोठी किती असते 2, त्याला आपण काय बोलतो? वर्ग समीकरण। पण याच्यात तर कायला एकच आला, कोटी किती आहे 1, म्हणून हे ऑप्शन ए हे वर्ग समीकरण नाही, बाकीचे सर्व काय आहेत वर्ग समीकरण आहेत। प्रश्न पहिल्यातला बी, बी म्हणजेच ब का आहे, खालील प्रश्न सोडवा। त्याच्यातला पहिला दिलेला काय दिलेला आहे, खालील समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहा व त्यामधील a, b आणि c च्या किमती ठरवा। आपल्याला दिलेलं काय समीकरण आहे, 2x बरोबर 10 वजा y चा वर्ग, हे कोणाच्या रूपात लिहायचं आहे, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 च्या रूपात। म्हणजेच चला आपण लिहू काय, 2y बरोबर 10 वजा y चा वर्ग, कोणत्या स्वरूपात? या स्वरूपात। म्हणजेच सर्व आपण इकडे घेऊन येऊ, डाव्या बाजूला काय होणार आहे, 2y अधिक 2y वजा 10 अधिक y चा वर्ग बरोबर 0 झालं का? याच्यासारखं नाही, म्हणून काय पहिलं घेऊ आपण काय, y चा वर्ग अधिक 2y वजा 10 बरोबर किती 0 झाला। आता त्याच्यासारखं झालं काय आहे, सामान्य रूप। सामान्य रूप काय, सामान्य रूप ax वर्ग अधिक
bx अधिक c बरोबर किती 0. शी काय करायची आपल्याला तुलना करून. जर सामान्य रूपाशी तुलना केली तर a बरोबर काय आहे, a बरोबर किती आहे x वर्ग म्हणजेच y वर्ग सोबत कोण आहे सहगुणक 1. तसंच b बरोबर कोण आहे bx म्हणजेच x सोबत y सोबत असणारा सहगुणक कोण आहे 2. तसंच c बरोबर स्थिर पद कोण आहे -10 म्हणजेच a b आणि c ची किंमती a ची किंमत 1 b ची किंमत 2 आणि c ची किंमत -10. प्रश्न पहिला ब मधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे, खालील निश्चयकाची किंमत काढा. दिलेले आहेत आपल्याला निश्चयक काय -1 आणि 7 आणि किती 2 आणि 4. ह्याचे काय काढायचे आपल्याला किंमत काढायची आहे. कसं काढतो आपण तिरका गुणाकार करतो. म्हणजेच काय निश्चयक म्हणजेच डिटरमाइंड किती -1 गुणिले 4 पहिल्या कंशात मध्ये काय देतो वजा देतो आणि 7 गुणिले 2 किती होणार वजा गुणिले अधिक वजा 4 एके 4 वजा 7 दुने 14 म्हणजेच डी बरोबर किती येणार आहे -18 म्हणजेच डिटरमाइंड किती आला आपला -18. हीच काय आहे -18 म्हणजेच निश्चयकाची किंमत आहे. प्रश्न दुसरा काय दिलेला आहे, खालील कृती सोडवा. आपल्याला दिलेले आहेत कोणतीही एक सोडवायची असते. किती 2 मार्कांसाठी. किती मार्कांसाठी 2 मार्कांसाठी 2 दिलेले असते. त्याच्यातले किती सोडवायचे एक सोडवायचे आहे. पण मी काय दोन्ही सोडवणार आहे म्हणून काय खालील कृती सोडवा. काय दिलेले आहे खालील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करायची आहे. सारणी आपल्याला दिलेली आहे. काय करायचं आलेख सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करायची. -1 दिलेलं आहे. तर एक तर तुम्ही किंमत काढू शकता म्हणजे x ची किंमत किती x बरोबर किती घ्याल -1. समीकरण काय दिलेलं आहे x अधिक y बरोबर किती 4. x च्या ठिकाणी किती ठेवाल -1 अधिक y बरोबर किती 4 आणि y बरोबर हा -1 तिकडे गेल्यावर +1 म्हणजेच y बरोबर किती येणार आहे 5 आणि हे आलं आपलं 5. तेच आपल्या इथं सुद्धा दिलेलं होतं म्हणजेच आपण डायरेक्ट इथे लिहू शकत होतो. इथे दिलेलं आहे -1 आणि इथे -5 म्हणजेच y ची किंमत किती असेल -5. तसंच इथे दिलेले नाही म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल काढावं लागेल. काय y बरोबर किती घेणार 3. हे कुठे सोडवायचे असतं रफ कामात. आपल्याला फक्त डायरेक्ट सारणीमध्ये किमती टाकायची असतात म्हणून y बरोबर किती 3 x अधिक y बरोबर किती 4 आणि y ची किंमत किती 3 बरोबर किती 4 म्हणून x बरोबर किती येणार आहे 4. हा तिकडे गेल्यावर -3 अधिक 3 तिकडे गेल्यावर -3 आणि x बरोबर किती 1 म्हणून इथे काय येणार आहे 1 आणि इथे तेच लिहायचे आपल्याला काय 1 आणि 3. इथे किती -2 तर दिलेलंच आहे खाली 6 दिलेला आहे म्हणजे या डब्यात काय आहे 6च असणार आहे. जरी आपण सोडवलं तरी उत्तर काय भेटणार आहे 6च भेटणार आहे. म्हणजे कधी पण कृती सोडवताना काय असते एकतर वरती उत्तर असतं किंवा एकतर खाली उत्तर असतं. पण उत्तर असतं ते काय करायचं थोडंसं बघून आणि आपल्याला लिहायचं असतं म्हणजेच आपल्याला हे 2 मार्कांसाठी प्रश्न सोल्व झाला. प्रश्न दुसऱ्या अ मधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे दुसरी कृती दिलेली आहे. काय x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 या समीकरणाचे मूल 1 असेल तर खालील कृती पूर्ण करा. काय सांगितलेलं आहे x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 चे मूल काय आहे 1 तर खालील कृती पूर्ण करा. काय दिलेलं आहे x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूल कोण आहे 1 आहे. दिलेलंच आहे उत्तर 1 आहे. तसंच काय x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर किती 0 दिलेलं आहे. काय
1 1 हे कुठे घ्यायचं आहे, जिथे x असेल तिथे आपण काय ठेवणार 1, म्हणजेच x वर्ग आहे तिथे काय 1 चा वर्ग अधिक 4, इथे x, इथे काय 4 गुणिले x ची किंमत किती 1 वजा किती 5, तसंच 1 अधिक 4, 4 एके 4 वजा 5 बरोबर किती 0, आणि 1 अधिक 4 किती होतात 5, आणि 5 वजा 5 किती होतात 0. अशा प्रकारे आपलं काय दुसरी कृती सुद्धा सोल्व झाली. एकदम सोपी असते, किंमत कुठेतरी दिलेलीच असते, ते आपल्याला काय टाकायची असते आणि आपलं काय कृती पूर्ण 2 मार्कांसाठी पूर्ण होते. हे इझी मार्क आहेत. प्रश्न दुसरा ब काय दिलेला आहे, खालील प्रश्न सोडवा. किती 3 दिलेले आहेत, त्याच्यातल्या 2च सोडवायचे आहेत, पण मी पूर्ण सोडवणार आहे म्हणून किती आपण किती मार्कांसाठी 2 मार्कांसाठी खालील प्रश्न सोडवा. 3 दिलेले असतात, त्याच्यातले 2 सोडवायचे म्हणून खालील प्रश्न सोडवा. काय आहे पहिला प्रश्न, खालील एक सामायिक समीकरण क्रेमर्सच्या पद्धतीने सोडवा. कोणत्या पद्धतीने सोडवायचे आहेत, क्रेमर्सच्या पद्धतीने. बघा काय करणार, समीकरण दिलेलं आहे काय 4x अधिक 3y बरोबर 4, ह्याला देतो समीकरण 1. तसंच 6x अधिक 5y बरोबर किती 8, ह्याला देतो 2. म्हणून समीकरण 1 व 2 ही ax अधिक by बरोबर c च्या रूपात असून a1x अधिक b1y अधिक बरोबर c1 व a2x अधिक b2y बरोबर c2c काय करू, तुलना करून जर मी तुलना केली कुणाची a1 ची, समीकरण 1 आणि समीकरण 2 असून a1x अधिक b1y बरोबर c1 व a2x अधिक b2y बरोबर c2c काय करणार, तुलना करणार. म्हणजेच मला काय भेटणार आहे, a1 बरोबर किती 4, b1 बरोबर किती 3 आणि c1 बरोबर किती 4. तसंच a2 बरोबर किती, a2 बरोबर किती 6, b2 बरोबर किती 5 आणि c2 बरोबर किती 8. भेटल्या आपल्याला किमती, भेटल्या a1 b1 आणि c1 च्या. तसेच a2 b2 आणि c2 च्या. आपल्याला काय काढायचं आहे, क्रेमर्सच्या पद्धतीने. म्हणजेच काय डिटरमाइंड. पहिला तर आपण काय करतो, डी काढतो. डी काढण्यासाठी काय असतो, स्थिर पद सोडून द्यायचे, बाकीचे घ्यायचे. म्हणजेच कोण a1 b1 आणि a2 b2. चला टाका किमती. a1 किती आहे 4, b1 किती आहे 6, तसंच b1 किती आहे 5 आणि c1 b2 किती आहे, a1 किती आहे 4, a2 किती आहे 6, b1 किती आहे 3 आणि b2 किती आहे 5. म्हणून काय करतो आपण, इथे घेतोय मी 4 गुणिले 5 वजा 3 गुणिले 6, म्हणजेच काय डी बरोबर किती येणार आहे 4 पंचे 20 वजा 18, म्हणजेच डी बरोबर किती 2. ही भेटली आपल्याला डी ची किंमत. तसंच आपण पुढे काय काढतो, dx काढतो. dx बरोबर किती, dx काढण्यासाठी काय घेतो आपण, x वाले सोडून देतोय. म्हणजेच कोण a1 आणि a2 सोडून देणार, राहिले कोण b1 आणि b2 आणि c2 आणि c1 राहिला. म्हणून पहिले काय घेतो आपण, c1 घेतो आणि
B1 इथे C2 B2 बरोबर टाका किमती. C1 किती आहे 4 आणि 8 किती 4 आणि 8. B1 किती आहे 3 आणि 5. चला करा तिरका गुणाकार. किती 4 गुणिले 5 वजा 8 गुणिले 3 किती होणार 4 पंचे 20 वजा 8 त्रिक 24 म्हणजेच dx बरोबर किती येणार आहे वजा 4. काढला आपण d काढला dx काढला. आता काय काढायचं राहिला dy काढायचं राहिला. म्हणून मी इथे किमती लिहितोय कारण की मावत नाही. म्हणून इथे d बरोबर किती आला 2. dy बरोबर किती वजा 2 आणि राहिला काय सॉरी dx काढला आपण. dx किती वजा 4 आणि dy बरोबर किती अद्याप काढला नाही. पहिले आपण काढू. काय येणार dy. dy काढण्यासाठी काय असतो y वाला सोडून देतो आणि काय घेतो आपण उरलेले कोण a1 आणि c1 आणि a2 आणि c2. चला टाका किमती. काय आहेत किमती a1 काय आहे 4 6 आणि किती 4 आणि 8. काय करतो आपण तिरका गुणाकार म्हणजे 4 गुणिले 8 पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात 4 गुणिले 6 किती होतात 4 8 32 मध्ये काय देतो वजा 6 चौक 24 32 मधून 24 गेले 8 म्हणजे dy बरोबर किती 8. काढला आपण d काढला. dy किती आला आपला 8. x क्रेमरच्या पद्धतीनुसार काय क्रेमरच्या पद्धतीनुसार क्रेमरची पद्धत काय आहे x बरोबर dx छेद d. प्रश्न दुसरा ब काय दिलेला आहे दुसऱ्या ब मधला दुसरा प्रश्न. खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवायचे आहे. आपण शिकलेले आहेत काय वर्ग समीकरणात कसले अवयव पद्धतीने आणि अवयव कसे पाडायचे. किती आहेत शेवटचा 1 आणि वजा 20 किती होतात वजा 20 गुणाकार केला तर या वजा 20 चे आपल्याला असे अवयव पाडायचे की त्यांची बेरीज वजाबाकी किती यायला पाहिजे 1. चला तर आपण पहिले तर 20 चे अवयव पाडू. 1 गुणिले 20 2 गुणिले 10 4 गुणिले 5 5 गुणिले 4 त्याच्यानंतर 10 गुणिले 2 आणि किती 20 गुणिले 1 असे आपल्याला शोधायचे की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी केल्यावर किती यायला पाहिजे अधिक 1 यायला पाहिजे. कोण आहे तसे बघा हे जर बेरीज केली तर 9 येते पण वजाबाकी केली तर किती 1 येतोय. म्हणून काय घेणार आपण अवयव या 20 चे अवयव वजा 20 चे अवयव कोण आहेत 4 आणि 5. म्हणून x चा वर्ग अधिक 5x वजा 4x वजा 20 बरोबर किती 0. त्याच्यानंतर काय करतो आपण 2 2 चे गट करतोय काय कॉमन काय निघेल x कंसात काय राहणार x अधिक 5. तसंच इथे कॉमन काय निघेल काय 4 आणि कंसात काय राहणार आहे 4 तर बाहेर घेतला म्हणून काय x आणि वजा गुणिले वजा अधिक 4 पंचे 20 बरोबर किती 0. म्हणून x वजा 4 बरोबर आणि x अधिक 5 बरोबर किती 0. परंतु दोन संख्यांचा गुणाकार जर 0 येते असेल तर त्याच्यातल्या कमीत कमी एक संख्या काय असते 0 असतील. या गुणधर्माचा उपयोग करून आपण काय करणार आहेत म्हणून x वजा 4 बरोबर किती 0 किंवा
x अधिक 5 बरोबर किती 0 आणि x बरोबर किती 4 किंवा x बरोबर किती -5. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाचे मूल्य ही 4 आणि -5 आहे. अशा प्रकारे आपला दुसरा प्रश्न सुद्धा संपलेला आहे. प्रश्न दुसरा ब, खालील प्रश्न सोडवण्यामधला तिसरा प्रश्न काय होता 2/x वजा 3/y बरोबर 15 आणि दुसरं समीकरण काय 8/x अधिक 5/y बरोबर किती 77. ते मी असं लिहून टाकलं काय 2/x वजा 3/y बरोबर 15 समीकरण 1 आणि 8/x अधिक 5/y बरोबर किती 77 समीकरण 2. समजा बघा मी काय करतोय कारण की हे सोडवता येणार नाही डायरेक्टली, म्हणून समजा 1/x म्हणजे बाजूला काढला मी 2ला बाजूला काढला राहणार काय 1/x बरोबर मी p मानतोय आणि 1/y बरोबर काय मानू q मानू आपण. म्हणून समीकरण 1 व 2 नवीन समीकरणे काय होणार आहेत. नवीन समीकरणे 1/x च्या ठिकाणी काय मानणार आहे p म्हणजेच काय होणार आहे 2p वजा 3q बरोबर किती 15 समीकरण नंबर 3 काय 8p अधिक 5q बरोबर किती 77 समीकरण 4 देऊ आपण. म्हणून बघा काय झालं आपलं 2 चलातील रेषीय समीकरण काय जाईल असं बघा समीकरण 3 ला बघा मी काय करणार आहे समीकरण 3 ला कितीने इथे 8 आहे इथे 8 आणण्यासाठी कितीने गुणणार समीकरण 3 ला 4 ने गुणून समीकरण 3 ला जर मी 4 ने गुणलो तर काय भेटणार आहे मला बघा काय भेटणार आहे नवीन समीकरण काय भेटणार आहे 4 दुने 8p वजा 4 त्रिक 12q बरोबर किती 15 चौक 60 समीकरण नंबर किती 5. बघा आता काय तिसऱ्याच्या 5व्यात केलं म्हणजे समीकरण 4 व 5 यांची वजाबाकी करून का वजाबाकी केली इथे पण धन आहे इथे पण धन आहे जेव्हा धन असतं तेव्हा काय करायचे असते वजाबाकी करायची जेव्हा विरुद्ध चिन्ह म्हणजे अधिक आणि एक वजा असतं तेव्हा काय करायची असते बेरीज करायची असते. म्हणून काय 4 मधून 5 काय करणार यांची वजाबाकी करू काय येणार आहे 8p अधिक 5q बरोबर किती 77 वजा किती 8p वजा 12q बरोबर किती 60 काय करतोय आपण वजा करतोय म्हणजे चिन्ह बदलणार इथं काय धन होतं ऋण होणार ऋण आहे धन होणार इथे
ऋण होणार, 8p 8p जाणार, राहणार का आहे धन. किती होणार आहे धन धन 17q बरोबर किती 77 मधून 60 गेले किती राहतात 17, म्हणजेच q बरोबर किती 17/17 आणि q बरोबर किती 1. आपल्याला q ची किंमत भेटली. आपल्याला समीकरण q बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवतोय मी. कुठे 3 मध्ये. समीकरण 3 मध्ये ठेवून काय 3 आहे समीकरण 2p वजा 3q बरोबर 15. q ची किंमत किती गुणिले 1, कारण की q ची किंमत 1 बरोबर किती 15, म्हणजेच 2p वजा 3 बरोबर किती 15 आणि 2p बरोबर 15 हा वजा तिकडे गेल्यावर अधिक किती 3, म्हणजेच 2p बरोबर किती 18 आणि p बरोबर किती 18 छेद हा गुणिले तिकडे जाताना भागिले, म्हणजेच किती 92 18, म्हणजेच p बरोबर किती आलं आपले 9. q बरोबर किती 1 आणि p बरोबर किती 9. परंतु काय मानलेलं आपण x 1/x बरोबर p मानलेलं. आपण p आणि q ची किंमत काढली. आपल्याला xy ची किंमत अद्याप भेटलेली नाही, म्हणजेच परंतु बघा परंतु 1/x बरोबर किती p आणि 1/y बरोबर किती q. आपल्याला p ची किंमत भेटलेली आहे. किती आहे 1/x बरोबर 9 आणि 1/y बरोबर किती 1, म्हणजेच किती 1/9 बरोबर x, म्हणजेच हा छेदात आहे तिकडे जाताना अवसात जाईल आणि हा इकडे येईल, म्हणजेच किती x बरोबर किती 1/9 आणि 1 बरोबर किती y तिकडे जाईल. जरी इकडे आला तरी 1/1 होणार आहे, म्हणजे y बरोबर ते आपण आणि y बरोबर किती 1, म्हणून x आणि y बरोबर 1/9 आणि 1 हा या समीकरणाच्या उकल आहे. ही या समीकरणांची काय उकल आहे. अशा प्रकारे आपला दुसऱ्या ब मधला तिसरा प्रश्न. प्रश्न तिसरा खालील कृत्या पूर्ण करा. 2 दिलेल्या त्याच्यातले किती मार्कांसाठी 3 मार्कांसाठी. आणि बोर्डाच्या परीक्षेत सुद्धा असा प्रश्न असतो. 2 दिलेल्या कृत्या असतात त्याच्यातले एक कृती लिहायची असते 3 मार्कांसाठी. ही कृती दिलेली नाही, परंतु आपल्याला दिलेला प्रश्न काय खालील एकसमान समीकरणे आलेखाने सोडवा, म्हणजेच 3 मार्कांसाठी आलेखाने सोडवायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय x + y बरोबर 5 आणि x - y बरोबर किती 3 ही 2 समीकरणं दिली असता आपल्याला काय करायचं आहे निर्देशक शोधायचे आहेत आणि त्याच्यानंतर आलेख काढायचा आहे. तर काय करतो एक समान समीकरणे आलेखाने सोडवण्यासाठी आपण काय करतो पहिले तर समीकरण लिहून घेतो, त्याच्या खाली टेबल आखून घेतो. तसंच दोन्ही समीकरणांचे काय केले मी टेबल राखले. त्याच्यानंतर मी माझ्या मनाने काय घेतले x ची किंमत 0 घेतली, y ची किंमत 0 घेतली, परत x ची किंमत 1 घेतली. तसंच इथे पण तेच केलं. चला तर आपण जेव्हा मी x बरोबर 0 घेतलं असेल म्हणजे x बरोबर 0 असेल तेव्हा y बरोबर किती समीकरण काय आहे x + y बरोबर किती 5. x ची किंमत किती
0 अधिक y बरोबर किती 5, म्हणजे y बरोबर किती येणार आहे 5. म्हणजे जेव्हा x बरोबर 0 असेल तेव्हा y बरोबर किती 5, म्हणजे 0 आणि 5 हा भेटला आपल्याला पहिला निर्देशक. कुणाचा x चा 0 आणि y चा 5. तसंच y बरोबर 0 असताना x अधिक y बरोबर किती 5 आणि x अधिक 0 बरोबर 5 आणि x बरोबर किती येणार आहे 5, कारण की 0 तिकडे गेल्यावर काय होणार आहे 5, म्हणजेच x चा किती 5 आणि y चा किती 0. तसंच जर मी x बरोबर किती 1 घेतला, समीकरण काय आहे x अधिक y बरोबर किती 5, x ची किंमत किती 1 अधिक y बरोबर 5 आणि y इथेच ठेवला. हा 1 तिकडे गेल्यावर अधिक आहे तिकडे जाताना वजा होणार, म्हणजेच y बरोबर किती होणार 4. किती होणार 4 होणार. म्हणजेच जेव्हा x 1 असेल तेव्हा y चा किती 4, म्हणजे 1 आणि 4 हे झालं आपल्या पहिल्या रेषेचे समीकरणाचे निर्देशक. तसेच आपल्याला दुसऱ्याचे सुद्धा काढता येतील. बघा इथून मी काढतोय. काय x बरोबर किती 0, समीकरण काय आहे x वजा y बरोबर किती 3. x ची किंमत किती घ्यायची आहे मला 0 वजा y बरोबर किती 3 आणि काय येणार आहे वजा y बरोबर 3 आणि y बरोबर कधी पण चलाला हे ऋण चिन्ह नसतं, ती कुठे जातं पलीकडे जातं, म्हणजे वजा 3 होणार. जेव्हा x बरोबर 0 असेल तेव्हा y बरोबर किती येणार आहे वजा 3 येणार आहे, म्हणजेच काय 0 आणि वजा 3. दुसरा निर्देशक काय दिलेला आहे y बरोबर किती 0, समीकरण काय आहे x वजा y बरोबर किती 3. y चा किती घ्यायचा 0 बरोबर किती 3, म्हणजेच x बरोबर किती येणार आहे 3च, म्हणजे हा किती 3, म्हणजेच किती 3 आणि 0. तसंच x बरोबर किती 2 मी घेतला तर बघा x वजा y बरोबर किती 3. जर मी x ची किंमत 2 घेतली वजा y बरोबर किती 3 वजा y बरोबर किती हा तिकडे जाईल, अधिक आहे तिकडे जाताना वजा 2, म्हणजेच वजा y बरोबर किती 1 आणि y बरोबर काय येणार आहे वजा 1, कारण की चलाला कधी पण ऋण चिन्ह नसतं, ते कुठे जातं पलीकडे जातं, म्हणजे y बरोबर किती वजा 1. हे काय झाले आपले निर्देशक झाले. तुम्ही याच्या पलीकडे दुसरे घेऊ शकता निर्देशक, जे मी घेतले तेच घेण्याची गरज नाही, पण जे पण निर्देशक येणार आहे ते त्याच रेषेवर येणार आहेत, म्हणून हे झाले निर्देशक. खालील एक सामायिक समीकरण सोडवण्यासाठी आलेखाने सोडवण्यासाठी आपण काय केले निर्देशक काढलेले आहेत. पहिल्याचा 0 5 5 0 आणि 1 4 आणि दुसऱ्या रेषेच्या समीकरणाचा काय 0 वजा 3 3 आणि 0 आणि x बरोबर 2 असताना x वजा y बरोबर 3 आणि शेवटी काय y बरोबर किती येणार आहे वजा. हे काय आहेत निर्देशक. याच्यानंतर तुम्ही आलेख तर काढू शकता. हे निर्देशक काय भूमी आलेख तर तुम्हाला स्थापन करायचे आहेत. बिंदू स्थापन केले तर तुम्हाला भेटणार. प्रश्न तिसरा खालील कृत्या पूर्ण करा. त्याच्यातला दुसरा प्रश्न काय आहे 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 7/5 असेल तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. काय दिलेलं आहे 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ काय आहे वजा 7/5 आहे. म्हणून m बरोबर किती वजा 7/5 वरील वर्गीय समीकरणात ठेवू. म्हणजेच 5 m किती म्हणजेच काय वजा 7/5 कंसाचा वर्ग कंस देऊ आपण. तसंच 2 गुणिले वजा 7/5 अधिक किती k. हे जर आपण पूर्ण सोडवलं कसं सोडवणार बघा. 5 गुणिले वजा 7/5 गुणिले
वजा 7/5 का? कारण की वर्ग आहे, वर्ग म्हणजे जाणार, 5 5 जाणार, किती होणार? वजा वजा अधिक आणि किती? वजा गुणिले वजा 7 7 49/5 म्हणजेच इथे काय होणार आहे? 49/5. तसंच किती होणार आहे? 2 गुणिले वजा 7/5 म्हणजेच किती होणार आहे? वजा 14/5 म्हणजेच इथे काय येणार आहे? वजा 14/5 म्हणजेच काय? वजा 14/5 म्हणजेच ते आपण कसे घेऊ शकतो? 49 वजा 14 छेद किती? 5 का? कारण की दोघांच्या छेद समान असेल तर आपण अवसांची बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. म्हणजेच किती येणार आहे? 49 मधून जर 14 गेले तर किती? 35. 35/5 आणि 5 आणि या 35ला भाग जातो कितीने? 5 7 35 म्हणजेच इथे किती येणार आहे? 7 आणि हा 7 जर पलीकडे गेला अधिक 7 तिकडे गेला तर काय होणार आहे? वजा 7. आणि अशा प्रकारे आपलं काय कृतीचा दुसरा प्रश्न तिसऱ्या अ मधला दुसरा प्रश्न सुद्धा संपलेला आहे. आपल्याला डबे भरायचे होते. हे रफ काम तुम्ही बाजूला करा म्हणजेच तुम्हाला डबे भरता येतील. प्रत्येक डब्याला किती मार्क असतो? अर्धा मार्क असतो. प्रश्न तिसऱ्या ब मधला बघा, खालील प्रश्न सोडवा. प्रश्न तिसरा ब का आहेत? किती दिलेले आहेत? 3 दिलेले आहेत, त्याच्यातले 2 सोडवायचे आहेत. प्रत्येकी किती? 4 मार्कांसाठी. पण मी सगळे सोडवणार आहे म्हणून काय घेणार आहे? खालील प्रश्न सोडवा. कोणता? त्याच्यातला पहिला काय दिलेला आहे? खालील वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने काय करायचं आहे? सोडवायचं आहे. किती मार्कांसाठी? 4 मार्कांसाठी. आणि प्रश्न तिसरा ब हा 4 मार्कांसाठीच असतो. जरी 40 मार्काचा प्रश्न पत्रिका तुमची असली तरी पण. म्हणून बघा काय, जर x वर्ग अधिक 2x अधिक k बरोबर आहे वर्ग समीकरण, पण आपल्याला त्याचे अवयव पाडता येत नाही म्हणून हे काय पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायची असते. पूर्ण वर्ग पद्धत म्हणजेच बघा, x वर्ग अधिक 2x अधिक काय घेणार मी? 5च्या ठिकाणी k घेणार आणि इथे काय x अधिक a कंसाचा वर्ग. तर काय येणार आहे? बघा काय येणार आहे? x चा वर्ग अधिक 2x अधिक k बरोबर बघा काय आहे सूत्र आपल्याला माहित आहे, a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर काय असतो? a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. त्याचं हे करायचं. काय येणार आहे? x चा वर्ग मध्ये काय येणार आहे? 2ax अधिक a चा वर्ग. म्हणून सहगुणकांची काय करणार आहेत आपण? तुलना करून. बघा x वर्ग सहगुणक किती आहे? 1 1च आहे बरोबर. म्हणजेच 1 बरोबर 1. दुसरं काय येणार आहे? 2 बरोबर 2a. आणि का? कारण की x x आहे, त्याचे सहगुणक कोण आहेत? 2. इथे कोण आहेत सहगुणक? 2 आहे. तसंच a वर्ग काय घेणार मी? k बरोबर किती? a वर्ग. बघा इथं काय येणार आहे? a इथेच ठेवला, हा इकडे येईल तर काय होणार आहे? छेदात जाईल. म्हणजेच किती? 1. म्हणजेच a बरोबर b क b किती येणार आहे? 1. म्हणजेच a ची किंमत किती ठेवावी लागेल आपल्याला? 1. म्हणजेच k बरोबर किती? 1 चा वर्ग आणि k बरोबर किती? 1 आलं आपलं. k ची किंमत किती? 1. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल? k ची किंमत k एकदा अधिक करावं लागेल, एकदा वजा करावं लागेल. आत्ता काय घेणार? आत्ता
काय आपल्याकडे समीकरण x वर्ग अधिक 2x वजा 5 बरोबर किती 0 म्हणून x वर्ग अधिक 2x अधिक 1 वजा 1 वजा 5 बरोबर किती 0 आणि का होणार आहे x वर्ग अधिक 2x किती x वर्ग अधिक 2x अधिक 1 वजा 6 बघा काय घेता येईल आपल्याला x अधिक 1 कंसाचा वर्ग वजा वर्गमुळात 6 कंसाचा बरोबर किती 0 म्हणजेच काय परत आपलं सूत्र काय आहे a चा वर्ग अधिक b चा वर्ग बरोबर किती 0 त्याच्यानंतर काय आहे आपलं a चा वर्ग अधिक b चा वर्ग म्हणजेच a अधिक b पहिल्या कंसात आणि a वजा b दुसऱ्या कंसात तसंच इथे करावं लागेल मध्ये वजा आहे म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल a वर्ग वजा b चा वर्ग हे सूत्र आहे आपल्याकडे a अधिक b आणि दुसऱ्या कंसात a वजा b म्हणजेच हा पूर्ण तुमचा काय झाला a हा तुमचा काय झाला b म्हणजेच काय येणार आहे x अधिक 1 अधिक वर्गमुळात 6 पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात काय येणार आहे x अधिक 1 वजा वर्गमुळात 6 बरोबर किती 0 आणि आपल्याला माहित आहे जर दोन संख्यांचा गुणाकार हा 0 असते तर त्यातील एक कमीत कमी एक संख्या तरी काय असते 0 असते त्याचा उपयोग करून आपण काय करणार आहे x अधिक 1 अधिक वर्गमुळात 6 बरोबर किती 0 किंवा x अधिक 1 वजा वर्गमुळात 6 बरोबर किती 0 आणि x बरोबर हे सर्व तिकडे जातील म्हणजेच वजा 1 अधिक आहे तिकडे जाताना वजा हा वजा वर्गमुळात 6 तिकडे जाताना वजा वर्गमुळात 6 बरोबर हे किंवा x बरोबर किती वजा 1 आणि हा तिकडे जाताना अधिक वर्गमुळात 6 म्हणजेच आपल्याला त्या वर्ग समीकरणांची मूल्ये भेटलेली आहेत म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची वजा 1 वजा वर्गमुळात 6 आणि काय वजा 1 अधिक वर्गमुळात 6 ही काय आहेत मूल्ये आहेत अशा प्रकारे आपला सराव प्रश्न 3ऱ्या ब मधला पहिला प्रश्न संपलेला आहे प्रश्न 3ऱ्या ब मधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे खालील एक सामायिक समीकरण सोडवा ह्या पद्धतीचे एक सामायिक समीकरण दोन दिलेले ते आपल्याला काय करायचे सोडवायचे आहे म्हणून समजा काय करतो आपण 1/2x अधिक 1 बरोबर काय मानू p मानू आणि 1/y अधिक 2 बरोबर किती मानू q मानू म्हणून समीकरण 1 व 2 ही समीकरणे काय होतील 7p अधिक 13q बरोबर किती 27 आणि समीकरण नंबर 3 देऊ आपल्याला तसंच का होणार आहे 13p अधिक 7q बरोबर किती 33 समीकरण नंबर 4 देऊ आपण बघा अल्टरनेट आहे इथे 7p इथे 7q इथे 13q इथे 13q म्हणून समीकरण 3 व 4 यांची एकदा बेरीज करायची असते एकदा वजाबाकी करायची असते म्हणून समीकरण इथेच घेतोय मी मावत नाही म्हणून काय येणार समीकरण
3 व 4 यांची काय करू, एकदा बेरीज करू. बेरीज केली तर काय होणार आहे, 7p अधिक 13q बरोबर 27 आणि 13p अधिक 7q बरोबर किती, 33. काय करायची आपल्याला, बेरीज, एकदा वजाबाकी, म्हणजेच किती, 20p अधिक 20q बरोबर किती येणार, 60. ह्याला नाव देऊ आपण समीकरण नंबर 5. म्हणून समीकरणाच्या सर्व पदास 20 ने काय करायचं आहे, भागायचं आहे. म्हणजेच काय राहणार आहे, p अधिक q बरोबर किती येणार आहे, p अधिक q बरोबर किती, 3. समीकरण नंबर 6 काय आहे, p अधिक q बरोबर 3. तसंच एकदा काय करायची असते, बेरीज करायची. वजाबाकी करून 3 व 4 यांची आपण एकदा वजाबाकी करू. बघा, वजाबाकी केली तर किती, वजा करतोय म्हणजे चिन्ह बदलतात. किती राहणार, 33 मधून 7 गेले तर किती, 6. परंतु कसे, -6. कसे येणार आहे, -6. म्हणून समीकरणाच्या सर्व पदास 6 ने भागून, 6 ने भागलं तर काय येतो, वजा p अधिक q बरोबर -1. म्हणजेच काय, वजा p अधिक q बरोबर किती, -1. समीकरण नंबर 7. बघा काय येणार आहे, समीकरण 5 व 6 यांची काय करणार, बेरीज करणार. बेरीज करून जर बेरीज केली काय आहे, p अधिक q बरोबर किती, 3 अधिक वजा q अधिक q बरोबर किती, -1. म्हणजेच काय, इथे काय पाहिजे होता, p. काय येणार, p कॅन्सल राहणार, काय 2q आणि 3 वजा गेला तर किती, 2. म्हणजेच q बरोबर किती, 2/2. म्हणजेच q बरोबर किती, 1. म्हणून q बरोबर किती, 1 ही किंमत समीकरण कुठे ठेवतोय, 5 मध्ये. ठेवून म्हणजेच काय, p अधिक q बरोबर किती, 3. q ची किंमत किती काढली आपण, 1 बरोबर किती, 3. म्हणजेच p बरोबर किती, 3 वजा 1 आणि p बरोबर किती, 2. q बरोबर 1 आणि p बरोबर किती आला आपला, 2 आला. म्हणून परंतु 1/2x अधिक 1 बरोबर किती, p. म्हणजेच p ची किंमत किती काढली आपण, 2 काढली. म्हणून 1/2x अधिक 1 बरोबर किती, 2. 2/1 काय करतो, तिरका गुणाकार. म्हणून समीकरण, म्हणून 1 बरोबर किती, 2 कंसात 2x अधिक
1 आणि काय होणार आहे 4x अधिक 2 बरोबर किती? काय झालं आपण, परंतु आपण 1/2x अधिक काय 1 बरोबर किती p मानला, पण आपण p ची किंमत काढलेली आहे किती आहे 2, म्हणून 1/2x अधिक 1 बरोबर किती 2, म्हणजेच तिरका गुणाकार केला तर 1 बरोबर किती 2 कंसात 2x अधिक 1 आणि 1 बरोबर 4x अधिक 2, म्हणजेच आपल्याला x ची किंमत भेटेल किती बघा 4x जर मी इथेच ठेवला तर 1 हा इकडे आल्यावर वजा 2 म्हणजेच किती वजा 1, म्हणजे 4x बरोबर किती वजा 1 आणि x बरोबर किती वजा 1/4 आणि x बरोबर किती येणार आहे वजा 1/4. परंतु काय 1/y अधिक 2 बरोबर किती मानलेलं आपण q मानलेलं आहे, म्हणून किती 1/y अधिक 2 बरोबर q ची किंमत आपण काढलेली आहे. q ची किंमत किती आहे 1, म्हणजेच काय म्हणून 1 बरोबर y अधिक 2 आणि y इथेच ठेवला, हा इकडे आल्यावर वजा 2 म्हणजेच y बरोबर किती वजा 1, म्हणून वजा 1/4 आणि वजा 1 ही दिलेल्या समीकरणांची काय आहे, दिलेल्या समीकरणांची उकल आहे. अशा प्रकारे आपलं प्रश्न 3 ब मधला दुसरा प्रश्न सुद्धा संपलेला आहे. प्रश्न 4 काय दिलेला आहे, खालील प्रश्न सोडवा. 2 दिलेला आहे त्याच्यातला एक किती मार्कांसाठी 4 मार्कांसाठी. तुम्हाला कोणता तरी एकच सोडवायचा आहे, पण आपण प्रश्नपत्रिका सोडवतोय म्हणून आपण सर्व प्रश्न सोडवतोय. पहिला प्रश्न काय दिलेला आहे, वडिलांच्या वयामध्ये मुलाची वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज किती होते 70 होते 70 येते, आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयांची दुप्पट मिळवल्यास बेरीज किती होते 95 येते. तर दोघांची वये काढ. पहिला प्रश्न काय दिलेला आहे, वडिलांच्या वयामध्ये मुलाची वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज किती 76 होते येते, आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांची वयांची दुप्पट मिळवल्यास बेरीज किती 95 येते. तर दोघांची वये काढा. चला तर सोडवू आपण. काय आहे, चला तर सोडवू. काय, समजा वडिलांचे वय x मानू आणि मुलाचे वय काय मानू y मानू. दिलेल्या पहिल्या अटीनुसार पहिली अट काय दिलेली आहे बघा, वडिलांच्या वयामध्ये मुलाची वयाची दुप्पट, वडिलांच्या वयामध्ये मुलाची वयाची दुप्पट वडिलांच्या वयामध्ये, म्हणजेच वडिलांचं वय काय आहे x, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट, मुलाचं वय काय आहे y, त्याच्यात किती दुप्पट मिळवल्यास बेरीज किती येते 70 येते. समीकरण नंबर 1. तसंच दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय दिलेली आहे बघा बरं, आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांचे वयाची दुप्पट, वडील काय x त्याचे दुप्पट कोणाचे मुलाचे, जेव्हा बेरीज करू तेव्हा किती येणार आहे 95. हे समीकरण झालं नंबर 2. ला 2 ने गुणून समीकरण 1 ला जर मी 2 ने गुणलं तर काय होणार आहे 2x अधिक 4y बरोबर किती 140. समीकरण नंबर समीकरण 2 व समीकरण 3 यांची वजाबाकी करून काय करतो, समीकरण 2 आणि समीकरण 3 यांची काय करणार आहे वजाबाकी. काय आहे समीकरण 2, 2x अधिक y बरोबर किती 95 आणि 2x अधिक 4y बरोबर किती 140.
40 वजा बाकी करतोय म्हणजेच वजा, इथे वजा तर इथे पण वजा, इथे वजा आणि इथे वजा, 2x 2x गेले, किती होणार वजा 3y, कारण की या 4y मधून 3y गेले किती राहत, 1y गेला किती राहतात वजा 3y, कारण की मोठ्या संख्येचे चिन्ह. तसंच इथे किती राहणार आहे वजा 45. दोन्ही ठिकाणी वजा वजा चिन्ह म्हणून आहे काय 3y बरोबर किती 45 आणि y बरोबर किती येणार आहे 45/3 आणि y बरोबर किती 3 एके 3 3 एके 3 आणि 3 पाचे 15, म्हणजेच y ची किंमत आली आपली, म्हणजेच किती 15. तसेच y बरोबर 15 ही किंमत समीकरण कोणत्यामध्ये ठेवायची 1 मध्ये ठेवतो. मध्ये ही समीकरण 1 मध्ये ठेवून जर समीकरण 1 मध्ये मी किंमत ठेवली, काय समीकरण 1 x अधिक 2y बरोबर किती 70. y ची किंमत किती ठेवायची आपल्याला 15, म्हणजेच 2 गुणिले 15 बरोबर किती 70 आणि x अधिक किती 30 बरोबर किती 70, म्हणून x बरोबर किती 70. हा तिकडे जाईल वजा, अधिक तिकडे जाईल तर काय होणार आहे वजा 30, म्हणजेच x बरोबर किती 70 मधून 30 गेले किती 40. म्हणून वडिलांचे वय 40 वर्ष व मुलाचे वय किती 15 वर्ष असेल. अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न संपलेला आहे. चौथ्यामधला दुसरा प्रश्न काय दिलेला, वर्ग समीकरणांसमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणांची मूले आहेत की नाही ते काय करायचे आहे आपल्याला ठरवायचं आहे. आपल्याला दिलेले आहेत काय समीकरण आहे 2m वर्ग वजा 5m बरोबर 0 आणि m बरोबर किती 1 2 5/2 3 आणि वजा 2 हे दिलेले आहेत आपल्याला मूळ. ती मूळ आहेत किंवा नाही ते काय करायचे आपल्याला ठरवायचे आहे. समीकरण काय दिलेले आहे 2m वर्ग वजा 5m बरोबर 0. एकदा काय घ्यायचे आहे 2, म्हणजेच m बरोबर किती घेणार 2, म्हणून 2 गुणिले m च्या ठिकाणी किती घेणार मी 2 कंसाचा वर्ग वजा 5 गुणिले किती 2 बरोबर किती 0, म्हणून 2 गुणिले 4 वजा 10 बरोबर किती 0 आणि किती 8 वजा 10 बरोबर 0, म्हणजेच किती वजा 2 बरोबर 0 आणि का आहे नॉट इक्वल आहे. म्हणून m बरोबर 2 ही दिलेल्या समीकरणाचे दिलेल्या वर्ग समीकरणाचे मूळ आहे मूळ नाही. तसंच m बरोबर जर मी 5/2 घेतला, समीकरण काय आहे 2m चा वर्ग वजा 5m बरोबर किती 0. आता काय m च्या ठिकाणी किती घ्यायचे आहे 5/2, म्हणजेच 2 गुणिले 5/2 कंसाचा वर्ग वजा 5 गुणिले 5/2 बरोबर किती 0, म्हणजेच 2 गुणिले 25/4 वजा 25/2 बरोबर किती 0. इथे भाग जाईल 2 × 2 = 2 4, म्हणजेच किती 25/2 वजा 25/2 बरोबर किती 0 आणि 25 वजा 25/2 बरोबर 0 आणि 0/2 बरोबर
शून्य आणि शून्य आणि शून्य म्हणजेच m बरोबर 5/2 ही दिलेल्या वर्ग समीकरणाचे मूल आहे. पुढचे काय दिलेले आहे? m बरोबर 3. समीकरण काय आपल्याकडे? 2m वर्ग वजा 5m बरोबर किती? 0. 2 m च्या ठिकाणी किती घ्यायचे? 3 कंसाचा 5 गुणिले 3 बरोबर किती होतात? 0. किती? 2 गुणिले 9 वजा किती? 15 बरोबर किती? 0. आणि किती? 9 दुने 18 वजा 15 बरोबर 0. आणि किती? 3 बरोबर आहे का? नाही. म्हणजेच 3 बरोबर नॉट इक्वल 0. म्हणजेच 3 हा 0 इतका नाही. म्हणून m बरोबर 3 हे किंमत दिलेल्या वर्ग समीकरणाचे मूल नाही. का? कारण की डावी बरोबर उजवी बाजू येत नाही म्हणून. तसंच m बरोबर किती घ्यायचे? वजा 2. समीकरण काय आहे? 2m चा वर्ग वजा 5m बरोबर किती? 0. आता किती घेणार मी? वजा 2m च्या ठिकाणी वर्ग वजा 5 गुणिले वजा 2 बरोबर किती? 0. किती होणार आहे? 2 गुणिले 4 वजा किती? वजा अधिक किती? 10. 5 दुने 10 बरोबर किती? 0. किती? 8 अधिक 10 बरोबर किती? 0. आणि 18 बरोबर नॉट इक्वल 0. म्हणून m बरोबर वजा 2 ही किंमत वर्ग समीकरणाचे मूल आहे का? मूल नाही. का? कारण की 18 आणि किती? 0. म्हणजे इथे 0 तर इथे पण 0च पाहिजे होता. म्हणून हे दिलेलं मूळ हे दिलेली किंमत ही वर्ग समीकरणाची मूळ नाही. अशा प्रकारे आपली प्रथम घटक चाचणी परीक्षा इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 ची प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण झालेलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. म्हणजे तेही या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण